नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. यापूर्वी 2007ला माझ्या मातोश्री मीराबाई तुकाराम गोरे या वार्ड क्रमांक 2 मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या होत्या. त्या काळामध्ये आम्ही फार मोठे कामं नाही केले, परंतु जो अविकसित भाग होता त्या अविकसित भागाकडे आम्ही लक्ष दिलं. आणि जसं शीतला मातानगर असेल, शीतला मातानगर त्यावेळेला 30-40 वर्षापासून अधिक काळापासून बसलेलं होतं, परंतु त्या भागाला कुठलीही नागरी सुविधा महानगरपालिका देत नव्हती. नगरपालिका असताना मी मध्यवर्ती समितीचा ज्यावेळेला अध्यक्ष होतो, तर मी पाठपुरावा केला होता की या भागातील नागरी सुविधा देण्यात यावी. त्यांनी मुख्याधिकारी म्हणजे दिलीप पायगोडे होते, त्यांनी उत्तर दिलं होतं की हा पूरग्रस्त भाग आहे, इथं नागरी सुविधा देता येत नाही. आणि मग 2007ला जेव्हा माझ्या मातोश्री निवडून आल्या, तर परत मी त्यावेळेला कल्याण केळकर आयुक्त होते, यांना निवेदन दिलं की यांना नागरी सुविधा द्या. त्यांनी पण उत्तर दिलं हा पूरग्रस्त भाग आहे. आणि मग मी त्याचा इतर ज्या तांत्रिक गोष्टी होत्या त्याचा पाठपुरावा केला आणि सर्वप्रथम 10 ते 12 लाख रुपयाचा निधी शीतला मातानगर वगैरे मंजूर केला दुर्बल घटकमधून. आणि त्या ठिकाणी आजही आपण बघू शकतात 1 नंबर गल्लीपासून तर गणेश कुंडापर्यंतच्या गटरी आणि सिमेंट रोड हे आजही अस्तित्वात आहे. 2008-9 साली आम्ही ते बनवलेले होते, ते आजही अस्तित्वात आहे. आताच्या नगरसेवकांचं आपण बघितलं असेल की वर्षभरात रस्ते नेस्तानभूत झालेले, पण आम्ही त्यावेळेला क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली, कुठली टक्केवारी द्यायला आम्ही घेतली नाही. म्हणून चांगल्या प्रकारे विकास आम्ही करू शकलो. त्याच पद्धतीने सिंधी कॉलनी असेल, पंचशील नगर असेल, श्रीकृष्णनगर असेल, मल्लूशेठ बंगला असेल, इव्हन हिम्मतनगर असेल, या भागापर्यंत आम्ही पाणी पुरवठा दिलेला आहे. कारण आम्ही ज्या वेळेला पाणी मिळत नव्हतं, 2-2 वाजेपर्यंत लोक पाण्याच्या टाकीवर सायकलीवर जाऊन पाणी भरायचे. आणि 2008-9 साली कॅम्पातून तर शिवतीर्थ या ठिकाणी जीवन प्राधिकरणचं कार्यालय होतं, त्या ठिकाणी सर्व महिला पुरुषांना पायी जाऊन आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं. आणि त्या ठिय्या आंदोलनामुळे त्या ठिकाणी रायझिंग मेनचं काम करण्यात आलं. आणि रायझिंग मेनचं काम झाल्यानंतर 15 ऑगस्टला आपण मल्लूशेठ बंगल्यापासून तर हिम्मतनगरपर्यंत पाणी पुरवठा केला. सिंधी कॉलनीत जलवाहिनी टाकली, साने गुरुजीनगरमध्ये जलवाहिनी टाकली. असे विविध सामाजिक आणि ज्या वेळेला नगरसेवक म्हणून आपण निवडून जातो तर आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ज्या भागाकडं आणि जी गरजेची लक्ष दिली त्या भागाकडे आम्ही लक्ष देऊन आम्ही करत असताना आपण या ठिकाणी कुठलाही भेदभाव केलेला नाही. कुठलाही परिसर असो त्या परिसरात सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि नगरसेवक पद जरी आमच्याकडं नव्हतं आणि नाही आज, तरी सुद्धा अखंड जनसेवेत आम्ही आहोत. प्रत्येक मुद्दा हा मी घेत असतो. मग अतिक्रमणाचा विषय असो, पाण्याचा विषय असो, इतर जे काही विषय आहे, ज्या लोकांना ज्याचे मूलभूत गरजा लागतात. मी कोरोना काळामध्ये 2022ला ज्यावेळेला कोरोना होता, तर त्यावेळेला कोणी बाहेर निघत नव्हतं, त्यावेळेला मी खर्चाने माझ्या वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून स्वतः पाठीला पंप लावून मी सॅनिटायझर फवारणी केलेली आहे. रुग्णांना दवाखान्यामध्ये गोळ्या औषधापासून तर डब्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. त्या काळात जर कोणी मृत्युमुख पडला असेल तर त्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, ज्यावेळेला कोणी जात नव्हतं. आणि नगरसेवक पद नसताना मग गटरीचा विषय असो, रस्त्याचा विषय असो, पथदीपांचा विषय असो, किंवा वीज पुरवठ्याचा विषय असो, किंवा अनेक कोणते विषय असो, असा कोणता विषय नाही की मी जगदीश गोरे म्हणून किंवा वंदे मातरम संघटना म्हणून तो घेतलेला नाही, तो हाताळलेला नाही, असा एकही विषय नाही आहे. आणि हे करत असताना कुठला जातीवाद नाही किंवा कुठला वाढ असा विषय नाही, कुठलाही नागरिक हो त्याच्यासाठी आम्ही तत्पर असतो. मग सर्वरंगदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, अन्नदान शिबिर असेल, नवरात्र असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अशा विविध उपक्रमांमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. आपल्या सर्व जनता जनार्दन मायबापाचे कृपा आशीर्वाद जर मला लाभले आणि मी जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून सभागृहात गेलो, मी फार काही आपल्याला आश्वासन देणार नाही, परंतु आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्या कॅम्प भागामध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या गरजा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. जसं सुसज्ज चांगलं मार्केट, सुसज्ज उद्यान, आपल्या आबाल वृद्धांना, महिला माता भगिनींना ओपन जिम्स आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मोकळा श्वास घेण्यासाठी एक चांगलं क्रीडांगण,
ह्या ज्या विविध समस्या आहेत ह्या मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. मग त्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल, पतदीप असतील, चांगले रस्ते असतील, त्याचबरोबर आपण जर आता बघितलं असेल की आपण अनेक वेळेला बघतो की पूर्ण शहरामध्ये धुळीचं वातावरण निर्माण होतं. तर आपल्या या भागामध्ये धूळ कशी कमी करता येईल, त्यासाठी स्वच्छता कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल, हा प्रयत्न मी सभागृहात करेल. आणि जर भारतीय जनता पार्टीच्या पक्षात असताना आज महाराष्ट्रातही त्यांचं सरकार आहे, केंद्रातही सरकार आहे, तर मी नुसतं नगरसेवक म्हणून भूमिका पार न पडता या विविध महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील, वरती केंद्राचे काही मंत्री असतील, यांच्या माध्यमातून आपल्या या प्रभागाला चांगल्या प्रकारे निधी आणण्याचा प्रयत्न करेल.